नमस्कार. प्रियदर्शनी वुमन्स फोरम, बीइंग पुणेरी आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यातर्फे सालाबादाप्रमाणे म्हणजे बीइंग पुणेरी ह्यावेळेस आपल्याबरोबर आहेत. पहिले कधी नव्हते. पुनीत बालन ग्रुप आणि आपलं पायल तिवारी बिटिया फाउंडेशन, प्रियदर्शनी वुमन्स फोरम मिळून आपण एक छोट्याशा तत्वावर काँग्रेस भवनच्या ग्राउंडमध्ये आपण ही प्रियदर्शनी गौरी गणपती जत्रा चालू केली होती. म्हणजे त्यावेळेस मला वाटतं सुवर्ण 50,000मध्ये ती चालू केली होती. 50,000 इन्व्हेस्टमेंट होती. तिथे आम्हाला पूर्ण ग्राउंड फ्री मिळायचं. त्याच्यामुळे मला फक्त मांडवाचा खर्च असायचा, बाकी काही नसायचं आणि बाकी ॲडव्हर्टाईज वगैरे. पण आता जसं जसं सगळं महाग होत चाललं आहे तसं जसा आमचा गौरी गणपती साहित्य जत्रेचा पण व्याप वाढत चालला आहे. ह्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस बालगंधर्वला घेतला होता, पण बालगंधर्वला दिक्कत ही झाली, पावसामुळं बाहेरचे जे खाण्याचे स्टॉल होते त्यांना त्रास होत होता. वॉकिंग कस्टमर होता, फुटफॉल खूप होता, परंतु तिथे फक्त आमच्याकडं 32 स्टॉल झाले होते, कारण का बसतच नव्हते पुढचे. तर आम्हाला शेवटी बाकीचे कॅन्सल करायला लागले. आणि ह्यावेळेस आम्हाला खूप डिमांड असल्यामुळे आपल्याकडे करीबन 120 स्टॉल झालेत. म्हणजे आमच्यासाठीही तो धक्काच 120 स्टॉल झालेले, की खूप चांगल्या प्रकारे अजूनही लोक मागत आहेत. म्हणजे आता तुमच्यामुळे आणखीन लोकांचे फोन येतील आम्हाला की पाहिजे म्हणून. तर आम्ही ह्याच्यामध्ये टेबल पण उपलब्ध केले आणि सगळे स्टॉल कम्प्लिटली बुक झालेत. काही 2-4 जणांच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे, सासऱ्यांना हार्ट अटॅक, तर त्यांचे 2-3 स्टॉल असे माझ्या मते ते कॅन्सल होतील. तर तिथं आपल्याला ॲडजस्ट करता येतील. आपल्या ह्याची कॉन्सेप्ट अशी होते, ना नफा ना तोटा. म्हणजे आज जर तुम्ही कुठंही हे लावली, तुमची स्टॉल लावला कुठेही, तर मॅक्झिमम ते 4,000 किंवा 5,000 रुपये रोज घेतात. आणि आपण 900 रुपये रोज ठेवलेला आहे आणि 100 रुपये एक्स्ट्रा चार्जेस फॉर एक्स्ट्रा चेअर, त्यांना मोबाईल चार्जेस, त्यांना आपण जो हे बनवून देणार आहे मागचा बॅनर, तर आपण प्रत्येकाकडनं 4 दिवसाचे 4,000 रुपये असे चार्ज केलेत. आणि आपण टेबलाला 900 रुपयेच घेतो, कारण का टेबलाला आपण काहीच देत नाही. त्याच्यामध्ये फक्त टेबल, 2 खुर्च्या आणि लाईट. तर असं टेबल आणि खुर्च्या असं सगळे, फक्त स्टॉल 120 झालेत. बाकी टेबलं माझ्या मते 15 ते 20 असतील. जे खाण्याची खाऊ गल्ली आहे ती आम्ही बाहेर ठेवली आहे, कारण का आत्ता कसं आहे, AC हॉलमध्ये आग, या गोष्टी सगळ्या खतरनाक असतात. त्यामुळे ऑलरेडी आम्हाला पोलिसांनी सांगितलं की गॅसवर ज्या काही गोष्टी आहेत, पुरणपोळी म्हणा, मोदक म्हणा, एक सांगलीवरनं आमच्याकडं थालपीठवाले आलेत का, थालपीठवाले, त्यांचं नेहमी थालपीठ असतं, अप्रतिम असतं, तर ते AC नाही केलं पाहिजे. तर त्या हिशोबाने आम्ही खाऊ गल्ली पूर्ण बाहेर ठेवली, की आपल्या सिक्युरिटीसाठी आणि त्यांच्या पण सिक्युरिटीसाठी. तर खाऊ गल्ली पूर्ण आम्ही ह्याच्या सेंट्रल पार्क हॉटेल, जंगली महाराज रोड, घुले रोडच्या इथे आहे, त्याच्या बाहेरच्या पार्किंगमध्ये आपण खाऊ गल्ली करतो आहे. आणि बाकी सगळे स्टॉल्स आपण आतमध्ये घेतो आहे. याच्यातनं आपण लोकांना, म्हणजे महिलांना आणि पुरुषांना, आपल्याकडे दोन्ही आहेत, पुरुष बचत गट पण आहेत, महिला बचत गट आहेत. आणि बीइंग पुणेरीबरोबर आपण कोलॅबरेट केल्यामुळं त्यांच्याकडचे दिल्लीचे काही स्टॉल आहेत, 2-3 जयपूरचे आहेत, काही उदयपूरचे आहेत, काही नंतर कर्नाटक, कलकत्ता, याच्यावरनंही त्यांचे काही ट्रॅडिशनल क्लोथ्स वगैरे ते पण आलेले आहेत. ते एक थोडं आगळे वेगळेपण आहे ह्यावेळेस, कारण का सर्व भागातनं तिथे कलकत्ता साडीपासून तुम्हाला साऊथ इंडियन ओणम स्टाईलच्या साड्यापासून सगळं मिळणार आहे. आणि बाकी आपला गौरी गणपती जत्रेसाठी वाती ते मूर्ती सर्व साहित्य एका छताखाली, म्हणजे एका छताखालीच आम्ही सगळं अवेलेबल करून देणार आहे. की कुठं रविवार पेठेत जाता, आज ट्रॅफिक इतकं आहे, तुम्हाला पुण्यामध्ये फिरायला छोटीशी गोष्ट आणायला गेलं तर तुम्हाला तासभर लागतो, तर त्या ट्रॅफिकला नको, इथे पार्किंग पण आपण करून देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटपेक्षा कमी भावात, मार्केटमध्ये, रविवार पेठेमध्ये, लक्ष्मी रोडला, तुळशीबागेत जो भाव आहे आणि विथ क्वालिटी, म्हणजे असं नाही की बास काहीतरी क्वालिटी आणि स्वस्त होतं, क्वालिटी विथ क्वांटिटी असं आपण यांना देणार आहोत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये उकडीचे मोदक, पुरणपोळ्या, आता तुम्ही इथे सगळं बघताच, डेकोरेशनचं सामान आहेत, मखर वगैरे अजून आलेले नाहीत, गणपतीच्या मूर्ती असतील. यवतमाळचा पुरुष बचत गट आहे, त्यांचे ते गोधडी आणि ते स्वतः तिथल्या बायका, माझ्या मते आदिवासी महिलांकडनं ते करून घेतात, आहेत का ते इथे, तर हां, आदिवासी महिलांकडनं ते करून घेतात, तर ते आहेत. तर त्याच्यामध्ये जास्त, आणि त्यांच्याकडनं तर आम्ही चार्जेस घेत नाही हो, बरोबर आहे ना भाऊ, कारण का ते महिलांसाठी काम करत आहेत आणि त्या महिलांची मेहनत आहे. आणि गेले कित्येक दिवस त्यांना थोडा लॉस होतो आहे, महिलांना व्यवस्थित पैसे मिळत नाहीत, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला ताई फ्री द्या, तर आपण त्यांना तो स्टॉल फ्री दिला. म्हणजे एकंदरीत आपला हेतू हा आहे की महिलांना रोजगार मिळावा.
आणि त्याच्यात आता तुम्हाला खास करून सांगते की पुढच्या वर्षी आम्हाला एक स्पॉन्सरर मिळाले आहेत की आपण 30 ते 35 बचत गट घेऊन दुबईला जाणार आहोत. आमचे अशोक खोमणे म्हणून आहेत जे इन्फ्रास्ट्रक्चर मांडव करतात, ते 8 दिवसांपूर्वी दुबईला जाऊन आले. त्यांनी 4-5 हॉटेल्स पण बघितली की जिथं आपल्याला हे बचत गटाचं ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आम्ही फक्त महिलांना सांगणार आहोत की बाबा तुमचं जायचं यायचं तिकीट तुम्ही करा, बाकी तुमचं राहणं, तुमची सगळे विकायची वगैरे सगळी ती जबाबदारी आमची, तिथली ॲडव्हर्टायझिंग आमची दुबईमधली. फक्त जायचं यायचं पण मी प्रयत्न करते आहे की आपल्या पुण्याचे खासदार आहेत त्यांच्याशी पण बोलते आहे मी, जे आमचे स्पॉन्सर आहेत त्यांना मी म्हटलं मी आणखीन 2 स्पॉन्सरर घेते. जर महिलांची तिकीटं झाली, कमीत कमी एक साईडचं जरी झालं, जाण्याचं झालं येण्याचं त्या करून घेतील, तर जाण्याचं तरी आम्हाला करून द्या की त्यानिमित्त दुबईमध्ये त्यांना बाजारपेठ मिळेल. तर आता आमचे ते अशोक खोमणे आले नाहीत, पण अशोक खोमणे 5-6 हॉटेल बघितले, त्याच्यामध्ये जे आम्हाला रिजनेबल वाटतं आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही खाली लॉबीमध्ये, जिथनं मेट्रो स्टेशन जवळ आहे दुबईला, की मेट्रोवरनं खाली उतरल्या ते त्या हॉटेलमध्ये एक्झिबिशनला येऊ शकतात. तर असं आम्ही सगळं सर्च करतो. तसं आमच्या दुबईमध्ये स्थानिक असलेले राकेश पोडुवाल म्हणून आहेत, नंतर दरबार यांचे मुलगा पण तिथे आहे दुबईला, ते दोघं तिथली सगळी व्यवस्था बघतात, म्हणजे ऑल परमिशन इन दुबई अँड एव्हरीथिंग. त्याच्यामध्ये फूडमध्ये असं आहे की पॅक फूड ते अलाउ करतायत ओपनली. ते म्हटलं असं काही ठेवू नका, तर ते बघतो आम्ही कसं करायचं, कारण का बरोबर आहे मोदक काही आपण इथनं घेऊन जाऊन ते टिकणार नाहीत, तर आपण मोदकाचं सारण देऊ शकतो किंवा तुम्ही मोदकाची ती जी आटा आहे तो पॅक करून, पुरणपोळीचं पण पुरण तुम्ही पॅक करून देऊ शकता. आणि जर पुरणपोळ्याच द्यायच्या तर आपण कार्यक्रमाच्या 1 दिवस आधी त्या मागवू शकतो, असंही होऊ शकतं. पण बघू आता त्यांच्या लोकांच्या बरोबर जे बघून, कारण का तिथं स्ट्रिक्ट आहे खूप, म्हणजे एखादी जरी आमच्याकडनं चूक झाली तर आम्ही आत, त्यामुळं खूप काळजी घ्यावी लागते तिथल्या सगळ्या परमिशन्सच्या बाबतीत, सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. तर आम्ही आज आता 3 तारखेला आपलं दुपारी ओपनिंग आहे 1 वाजता. माननीय मंत्री आपले चंद्रकांत दादा पाटील येणार आहेत, नंतर कमिशनर साहेब अमितेश कुमार येणार आहेत, नंतर महापालिका आयुक्त नवल किशोर जी येणार आहेत, आणि पुनीत बालन तर त्यांचंच आहे म्हटल्यावर ते येणारच आहेत. पण त्यांनाही आपण उद्घाटनासाठी बोलवलं आहे, कारण का त्यांच्यावर त्यांची स्वतःची दहीहंडी असते, खूप सारं प्रेशर असतं. तर तरी मी दादांना सांगितलं तुम्ही आम्हाला पाहिजेच. तर असे हे 4-5 जण आहेत. एक हिरोईन पण आपण हे करतो आहे, कारण का आधी मी रवी किशनजी यांच्याशी बोलले होते, पण त्यांना इंटरेस्ट आहे माझ्या शॉर्ट फिल्म जे आहे ऑक्टोबरमध्ये त्याच्यामध्ये, तर मग ते मायनस झाल्यामुळे आता आपण एखादी मराठी हिरोईन हे बघतो आहे. आणि 6 तारीख 3, 4, 5, 6 आहे, 6ला संपतं आहे. रोज संध्याकाळी आपण तिथे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत, फॅशन शो म्हणा, मंगळागौरीचा खेळ म्हणा, संबळवादन म्हणा, असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले आहेत. कोरिओके सॉंग्स, म्हणजे ज्यांना ऑडियन्समध्ये ज्यांना गायचं आणि कुठं स्टेज नाही मिळत तर त्या तिथे महिला येऊन गातील, अशा हिशोबाने ठेवलं. आणि शेवटच्या दिवशी 6 तारखेला आम्ही नऊवारी फॅशन शो ठेवला आहे, ट्रॅडिशनल नऊवारी फॅशन शो. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही जे गेस्ट बोलवले त्या महिलांना आम्ही सांगलं नऊवारी घालून यायचं, जे प्रेस कव्हरेजला येणार आहेत त्यांनाही आम्ही नऊवारी घालायला सांगणार. तर असं ज्या महिला आहेत त्यांना आम्ही नऊवारी घालून बोलवलेलं आहे. आणि त्या दिवशी रॅम्पवॉक होईल, त्या रॅम्पवॉकमध्ये प्राइजेस असतील की जी सगळ्यात देखणी दिसत असेल किंवा एकदम अपडेट ती नऊवारी, एक ट्रॅडिशनल पेशवाई किंवा जिजाबाई अशा सगळ्या बनून ज्या आल्या असतील तर त्या हिशोबाने आपण प्राइजेस ठेवलेले आहेत. आपल्या प्राइजेस आहेत, पहिलं जे प्राइज आहे ती आपली हिऱ्याची नाकातली नथनी आहे, दुसरी सोन्याची नथनी आहे, नंतर तिसरं आपण जे ठेवलेलं आहे ते फ्रीज आहे, चौथं TV आहे, मायक्रोवेव्ह आहे. म्हणजे असे जे गृहिणींना घरी घेऊन गेल्यानंतर, म्हणजे खरेदीला गेली आणि गिफ्ट लागलं तर नवरा विचारतो काय केलं, माझ्या खिशाला थड लावला, तर त्यावेळेस कमीत कमी तिने सांगावं मी हे जिंकून आली आहे. तर अशा हिशोबाने आपण रोज 4 दिवसाचे आपण 40 लकी ड्रॉ ठेवले आहेत, रोज 10 लकी ड्रॉ होतील. आणि त्यावेळेस जे माननीय असतील संध्याकाळी त्यांच्या हाताने आपण ते डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. आणि बाकी तर सगळं तुम्हाला दरवर्षीचं माहितीच आहे, त्या हिशोबाने तुम्हाला पत्रिका आणि प्रेस नोट पण दिलेलीच आहे. नाही पार्टिसिपंट म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की आपण जेव्हा एंट्री होते तेव्हाच लकी ड्रॉ कुपन देणार आहोत. मध्ये आहे स्टॉल धारकांना, पण रोजच्या ह्याच्यामध्ये नाही आहे. हां, शेवटच्या दिवशी स्टॉल धारक म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करू शकता. येस.
आपण मेहंदी पण ठेवलेलं आहे, म्हणजे जर ज्यांना पाहिजे त्या फ्रीमध्ये मेहंदी काढून घेतील, की एक तो वेगळा आनंद असतो तिथे बसून मेहंदी काढायचा. आणि फुकट मेहंदी म्हटल्यावर जास्त आनंद होतो, मला तरी होतो. कारण का कुठं ते पैसे देऊन मेहंदी काढत बसा. तर महिला आणि छोट्या छोट्या मुलींना पण तिथे मेहंदी काढायला, कारण का निश्चित फॅमिली आली की लहान मुलं येतात आणि एकदा ती मेहंदीमध्ये बिझी झाली तर आईबाप चांगलं शॉपिंग करू शकतात. आपण प्रत्येकाला शॉपिंग बॅग देतो आहे, कारण का बॅग दिल्यानंतर 2-3 ठिकाणी तर जातात घेतात काहीतरी, तर ते एक कंपल्शन म्हणून त्या बॅग देतो आहे प्रत्येकाला. कॉटनच्या बॅग्स आपण बनवलेल्या आहेत तेवढ्यासाठी. तर बिईंग पुणेरी आणि आम्ही बिईंग पुणेरीचं रेकॉर्ड असं आहे की बिईंग पुणेरीचं प्रत्येक एक्झिबिशन खूप चांगलं असतं, त्यांच्याकडचे प्रॉडक्ट्स पण छान असतात. आणि आत्ता त्यांच्याकडे दिल्लीचे 2 जे पुरुषांचे बचत गट आहेत त्यांची प्रॉडक्ट्स खूप चांगली आहेत. आणि प्रोफेशनली त्यांनी काहीतरी 10-15 प्रोफेशनल, म्हणजे मला हॉलचं भाडं खूप आहे, तुम्हाला माहितीच असेल की सेंट्रल पार्कला रोजचं भाडं किती आहे. तर त्या हिशोबाने मी त्यांना ते कव्हर करायला सांगितलं की तुमचा जो खर्च आहे तो तुम्ही त्या 10-12 स्टॉलमध्ये कव्हर करा. आणि त्यांच्याकडे तसे ते दिग्गज आलेत पण, तर ते पण आपल्याला म्हणजे मला वाटतं इम्पोर्टेड शूज का काहीतरी आहे असं कोणीतरी त्यांच्याकडे आहे. नंतर पुरुष बचत गटांमध्ये खूप चांगले प्रॉडक्ट्स त्यांनी आणलेली आहेत, तर ते पण तिथे मिळेल आपल्याला. आपण 60 एंट्री घेतली होती पण आपले फक्त 40 बसले. खाऊचे सगळे बाहेर लावले. ह्या वर्षी 120 जी पुरुष बचत गट 18 आहेत आणि वाढतील अजून 2-3. नाही, काँग्रेसमध्ये होते म्हणून मला काँग्रेस भवन मी घेत होते की जेणेकरून माझ्या पक्षाचाही प्रचार व्हावा. पण आता मी ॲज अ सोशल वर्कर म्हणून काम करते, तर मी मागच्या वेळेस बालगंधर्वला घेतला, आता मी इकडे घेते आहे सेंट्रल पार्कला. आणि नाही चालना मिळालीच आहे निश्चित, पण फ्रूटफॉल पण पाहिजे ना. म्हणजे मी फक्त पक्ष वाढवणार, यांना तिकडे गर्दी तर झाली पाहिजे, गिराईक तर आलं पाहिजे तिथं आमच्या यांना काही स्टॉल सोडून जायच्या 2 दिवसांनी, कारण का तिथे फुटफॉल नव्हता चांगला. इथे फुटफॉल खूप चांगला मिळतो, म्हणजे बालगंधर्वलाही फुटफॉल छान मिळतो आणि ह्याला सेंट्रल पार्कला तर जबरदस्त, कारण का तिथे एक्झिबिशन लागतातच कायम, कधी पहा तिथे एक्झिबिशन लागलेली असतात, त्यामुळे तिथेही फुटफॉल छान आहे. की आमच्या महिलांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, त्यांचं प्रॉडक्ट घरामध्ये जावं आणि त्यांची ॲडव्हर्टाईज होती. आता कित्येक महिला फक्त पुरणपोळी आणि मोदकाचे फक्त त्यांचे व्हिजिटिंग कार्ड्स देतात, त्यांना गणपतीच्या आदल्या दिवशी ऑर्डर्स मिळतात. कसं होतं माहिती का, दरवर्षी आपण गौरी गणपतीच्या फक्त 1 दिवस आधी घेत होतो, पण त्याच्यात प्रॉब्लेम काय व्हायचा, गौरी गणपतीच्या आधी त्यांना सगळं महिलांना घरामध्ये फराळाचं बनवणं, डेकोरेशन करणं, तर त्यांच्याकडनंच डिमांड होती की 4-5 दिवस आधी घ्या. आता आम्ही जे घेतो आहे, पहिला आम्ही 13 तारखेलाच संपवणार होतो, म्हणजे 11ला चालू करायचं, 11, 12, 13 असं ठरलं होतं. पण नंतर बऱ्याच बचत गटांनी सांगितलं की आम्हाला बाकीच्या ऑर्डर्स पण असतात, तर मग इथेच अडकून गेलो तर आम्ही ऑर्डर पुऱ्या करू शकत नाहीत. आता इथे कसं, आता इथनं त्यांना जर मिळाल्या ऑर्डर्स की आम्हाला 1 किलो मोदक पाहिजेत, 1 किलो लाडू पाहिजेत, 1 किलो चकल्या पाहिजेत, तर त्यावेळेस तयारीमध्ये घरात काम करू शकतात. आणि जे गिराईक पण आहे, कस्टमर पण आहे, त्यांच्यामध्ये ही फॅमिली डेकोरेशनमध्ये 2 दिवस लागलेली असते. गौरी गणपतीच्या रविवार पेठेमध्ये जा, हे आण ते आण, तर त्या गोष्टीमध्ये त्यांचा वेळ जातो. तर त्यांना असं फ्रीली किंवा वेळेमध्ये शॉपिंग करायला मिळत नाही, म्हणून साड्यांपासून दागिन्यांपासून गौरीच्या ते आरामात येऊन खरेदी करू शकतात, म्हणून आपण यावेळेस लवकर ठेवलं आहे.